महावितरणची वीज 10% स्वस्त, 1 जुलैपासून होणार अंमलबजावणी, 5 वर्षात 26% कपात करण्याचा मानस, मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचं स्वागत. कोकणात सेमीकंडक्टर आणि धीरुभाई अंबानी सिटीचे 30,000 कोटींचे प्रकल्प, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. मराठवाड्यामध्ये 60,000 कोटी तर गडचिरोलीमध्ये 1,00,000 कोटींची गुंतवणूक. शिक्षण मंत्री दादा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार. राज ठाकरे यांची हिंदी भाषेवर समजूत घालण्याचा प्रयत्न करणार. हिंदी भाषेतल्या सक्तीवर माहिती देणार. नाराज भास्कर जाधव यांचा व्हॉट्सअॅप स्टेटसही चर्चेत. दिव्याला जळत असतानाच तेल घातलं पाहिजे, विझल्यानंतर तेल घालून उपयोग नाही, स्टेटसमधून ठाकरेंना इशारा. माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर अजित पवारांचं वर्चस्व. निळकंठेश्वर पॅनलचे 21 पैकी 20 उमेदवार विजयी. चंद्रराव तावरे आणि शरद पवार यांच्या पॅनलचा धुव्वा. माजी मंत्री बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य. नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त म्हणणारे कट्ट्यावर बसणारी कार्टी. तुझ्या आईचा पगार मी देतो, तुझ्या अंगावरले कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची, तुझ्या बापाला पेरणीला 6,000 रुपये मी देतो, लोणीकरांचं वक्तव्य. आठवीच्या विद्यार्थ्याकडून 10वीच्या विद्यार्थ्याचा खून. नगरमधल्या एका शाळेमधला धक्कादायक प्रकार. क्रिकेटचा वाद मर्डरपर्यंत पोहोचला. 2026 पासून सीबीएसईच्या 10वीच्या विद्यार्थ्यांची वर्षातून 2 वेळा परीक्षा. गुण सुधारण्याची संधी देऊन दबाव कमी करण्याचा प्रयत्न. पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला 3,656 कोटींची मंजुरी. पुणे मेट्रो लाईन 2चं विस्तारीकरण होणार. वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, विठ्ठलवाडीपर्यंत विस्तार. मुरलीधर मोहोळ यांनी मानले मोदींचे आभार. भारताचा अंतराळवीर शुभांशु शुक्ला अंतराळ मोहिमेवर. आज शुक्ला स्पेस स्टेशनमध्ये पोहोचणार. राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारा दुसरा भारतीय. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची शैक्षणिक कारकीर्द सांगणारं पुस्तक सापडलं. पुस्तकात महाराजांचे दुर्मिळ फोटो. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची माहिती. मिलान फॅशन वीकमध्ये प्राडाच्या पायात कोल्हापुरी. चपलेची किंमत 1,000 युरो. मात्र चप्पलचं श्रेय भारताला न दिल्यामुळे उद्योजक नाराज. तुकोबारायांची पालखी आज बारामतीत प्रवेश करणार. तर ज्ञानोबा माऊलींची पालखी वाल्हे ते नीरा असा प्रवास करणार. नदीवर नीरा स्नान होणार. परभणीच्या गव्हाणे चौकामध्ये धक्कादायक प्रकार. एलसीडी टीव्हीमध्ये साप आढळला. सिरियल बघताना महिलांच्या निदर्शनास आली बाब.